मी शर्वरी लोहोकरे. चल थोडं एन्जॉय करूया या नाटकात मी राणी ची भूमिका साकारते. माझ्या व्यतिरिक्त या नाटकात आणखी 3 पात्र आहेत. ते म्हणजे सतीश कोळेकर, चिन्मयी सुमित आणि हेमंत ढोणे. खूप दिग्गज एक्सपिरियन्स्ड असे कलाकार मला या नाटकात लाभलेले आहेत. त्यामुळे डेफिनेटली नाटकाची ग्रेड कितीतरी पटीने वाढलेली आहे ऑलरेडी. या नाटकाबद्दल सांगायचं म्हणजे मिस्टेकन आयडेंटिटीवरचं हे नाटक आहे. प्रत्येक कॅरेक्टरनी स्वतःला काहीतरी एखादी गोष्ट हवी आहे म्हणून काही सिच्युएशन स्वतःभोवतीच निर्माण करून ठेवलेल्या आहेत आणि त्या सिच्युएशन्सचा त्या कॅरेक्टरला आणि त्याचबरोबर इतर कॅरेक्टर्सना कसा त्रास होतो, त्यांच्यावरती कसा प्रभाव होतो, यावरचं हे नाटक आहे. सिच्युएशनल कॉमेडी आपण म्हणू शकतो आणि खूप धमाल येते. प्रत्येक प्रयोग करताना नेहमी आम्हाला काहीतरी नवनवीन सापडत असतं. त्याचबरोबर इतके दिग्गज कलाकार आहेत ज्यांना उत्तम कॉमेडीचा सेन्स आहे. त्यांची साथ आणि त्यांचा गायडन्स आम्हाला नेहमीच मिळतो. त्यामुळे प्रत्येक प्रयोग खूपच खुलतो. या नाटकाचे दिग्दर्शक म्हणजेच विजय केनकरे यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे माझं त्यांच्याबरोबरचं हे दुसरं नाटक आहे. खरं सांगायचं तर सुरुवातीला मी या नाटकाचा भाग नव्हते, कारण त्यावेळी मी विजय सरांनीच बसवलेलं आणखी एक नाटक करत होते आणि त्यामुळे सर म्हणाले की लगेचच दुसरं नाटक करता नाही येणार तिला, म्हणून आपण नको विचारूया. आणि लकीली अनलकीली त्या नाटकाचे प्रयोग बंद झाले आणि हे नाटक म्हणजे चल थोडं एन्जॉय करूया हे ह्याच्या तालमी जरा पुढे ढकललं गेलं. त्यामुळे विजय सरांनी मला फोन केला आणि त्यांनी विचारलं की मी एक नाटक करतोय, तू त्या नाटकात काम कर, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आणि खरंच त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे उद्या जर का त्यांनी आपल्याला सांगितलं की उद्या प्रयोग आहे, फक्त स्वतःची वाक्य पाठ करून ये आणि मी जे सांगतो तसं कर, तर आपण डोळे झाकून ते जे सांगतात ते ज्या पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स देतात किंवा बिटवीन द लाईन्स आपल्याला समजावून सांगतात, आपण त्यांच्यावरती कम्प्लिटली डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो आणि इन्स्टंटली प्रयोग करू शकतो. इतके स्ट्रॉंग दिग्दर्शक आहेत ते. त्याचबरोबर नाटकाचे कॉस्ट्युम्स, नाटकाचा सेट, आमचे प्रोड्युसर जया शिणोय आणि स्वाती कारुळकर. खरं सांगायचं तर मला कधीच वाटलं नाही की आमचं आणि त्यांचं नातं एक आर्टिस्ट आणि प्रोड्युसरचं आहे. त्यांची खूप भक्कम साथ आम्हाला मिळालेली आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे खूप उत्तम कलाकारांची टीम जुळून आलेली, एक चांगली भट्टी जमून आलेली आहे आणि त्याचबरोबर तुमच्यासारखा उत्तम ऑडियन्स देखील आम्हाला लाभलेला आहे. त्यामुळे ज्यांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळतो आणि त्याचबरोबर आम्हाला प्रयोग करायलाही खूप मजा येते. तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की तुम्ही प्लीज प्रयोग बघायला या थिएटरमध्ये आणि फेसबुकवरती चल थोडं एन्जॉय करूया या नाटकाचं पेज आहे ते लाईक करा. धन्यवाद.